जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव। जय राधा माधव कुंज बिहारी। कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। ग्रंथ राष्ट्र भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्री प्रभात की जय। समवेत गौ भक्त छंद की जय। निताई गौ प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये।
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण. आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. आपण श्रीमद भागवताचा पहिला स्कंद वाचतोय. अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण. श्लोक संख्या 25. हा खूप विशेष आणि महत्त्वाचा श्लोक आहे. कुणी म्हटलं की झाला आहे, पण किती केलं आपण याच्या चर्चा तर कमी आहे. केलं वाचलं असेल ते, पण आपण म्हणजे क्लास जो आहे आज घेऊया की एका भक्ताची भावना काय असते आणि भक्ती काय आहे याच्यावरून स्पष्ट होतं. विपदा संतुष्टा शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. विपदा संतुष्टा शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. विपदा संतुष्टा शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. विपदा संतुष्टा शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. विपदा संतुष्टा शश्वत विपदा संतुष्टा शश्वत तत्र जगद्गुरो तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम्. म्हणा विपदा संतुष्टा शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् शब्दाः. विपदः संकटे दुःखे सन्तु योत् तः सर्व शश्वत पुन्हा पुन्हा तत्र तेथे तत्र तेथे जगद्गुरो हे जगताचे नाव भवतः तुमचे दर्शनम दर्शन यत जे स्यात् आहे अपुनः पुन्हा नाही भवदर्शनम जन्म मृत्यूचे दर्शन. अनुवाद तात्पर्य श्रीकृपा की जय. अशी संकटे वेळोवेळी यावीत अशी माझी इच्छा आहे, कारण त्यामुळे आम्हाला तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील आणि तुमचे दर्शन होणे म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म मृत्यू पंथावर संसाराचे दर्शन होणार नाही. तात्पर्य साधारणपणे संकटग्रस्त अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू ज्यांनी पुण्यकर्म केले आहेत असे सर्व परमेश्वराची उपासना करतात किंवा उपासनेला प्रारंभ करतात. जे नीती सदाचाराचा विचार न करता पाप कर्मांवर पुष्ट होतात ते मायाशक्तीने दिशाभूल झाल्याने भगवंतांकडे येत नाही. सत्प्रवृत्त व्यक्तीला संकटात सापडल्यावर भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय घेण्याविना पर्याय नसतो. सदैव भगवंतांच्या चरणांचे स्मरण करणे म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याच्या पंथावर चालणे होय. म्हणून जरी काही तथाकथित संकटे असतील तरी त्यांचे स्वागत आहे, कारण ती भगवंतांच्या स्मरणाची संधी उपलब्ध करून देतात.
अर्थात मुक्त होण्याची संधी देतात. भगवंतांचे चरण कमळ अज्ञान रूपी सागराला पार करून देणाऱ्या सुलभ नौके समान आहेत. ज्याने भगवत चरण कमळांचा आश्रय घेतला आहे त्याला गोवत्साच्या खुराने झालेल्या चिन्हाला सहजच पार करता येते. त्याप्रमाणे भवसागराला पार करून सहजपणे मुक्ती मिळवता येते. अशा व्यक्ती भगवंताच्या धामात निवास करण्यासाठीच योग्य आहेत. पदोपदी संकटे असलेल्या जगाशी त्यांचे काही घेणे देणे नसते. हे जग संपूर्णपणे विपदग्रस्त असल्याचे भगवद्गीतेमध्ये प्रमाणित करण्यात आले आहे. या जगाचा मूळ स्वभावच दुःखपूर्ण, दुःखालय आणि अशाश्वतम आहे. हे समजून न घेता अल्पबुद्धीचे लोक अशा संकटांशी तडजोड करण्याच्या योजना आखतात. दुःखांची यत्किंचितही छटा नसलेल्या आनंदमय भगवद्धामाची त्यांना जाणीवच नसते. म्हणून बुद्धिमान माणसाचे हे कर्तव्य आहे की कोणत्याही स्थितीमध्ये निश्चितपणे येणाऱ्या भौतिक आपदांमध्ये त्याने अविचल राहावे. सर्व प्रकारचे अपरिहार्य दैव दुर्विलास सहन करीत मनुष्याने आध्यात्मिक उन्नतीसाठी, साक्षात्कारासाठी प्रयत्नशील असावे. कारण तेच मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे. दिव्य स्वरूपी आत्मा या सर्व भौतिक विपत्तींच्या पलीकडे आहे. म्हणून या तथाकथित आपदांना मिथ्या म्हटलेले आहे. वाघ आपणास गिळत आहे असे एखाद्याला स्वप्न पडेल आणि त्या संकटात तो हुरटणार, परंतु तेथे वाघ आणि प्राण संकटी नसते, ते केवळ एक स्वप्न असते. त्याप्रमाणे आताही त्याला कसं पडली पिढी तर नाही आणि आपण संकटात चाललो आहे काळजी घ्या. त्याप्रमाणे जीवनातील सर्व दुःखांना स्वप्नवत म्हटलेले आहे. जर कोणी प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी संपर्क ठेवला, जर कोणी प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी संपर्क साधण्यात पुरेसा भाग्यवान असेल तर त्याने सर्व काही मिळवले आहे. नवविधा भक्तीच्या कोणत्याही एका अंगाने भगवंतांशी साधलेला संपर्क हे सर्वतोपरी भगवंतांकडे परत जाण्याच्या मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. मज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापरकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णवेशाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी आशाकरे. नमो महाबलज्ञाय कृष्ण प्रेमदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृष्णे नमः. नमो ब्रह्मदेवाय गो ब्राह्मणहिताय जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्तकांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमः. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। नमस्कार, स्वागत आहे। तर आजचा दिवस अतिशय पवित्र आहे। व्यासदेवांची जन्मतिथी आज, जे भगवंताचे अवतार आहे, साहित्य अवतार श्री व्यासदेव, ज्यांनी 5000 वर्षापूर्वी किंवा 5200 वर्षापूर्वी अवतार घेऊन कलियुगाच्या जीवनासाठी संपूर्ण वैदिक साहित्य लिखित रूपात दिलं। वेद, उपनिषद, वेदांत सूत्र, श्रीमद भागवतम, महाभारत, हे सगळं साहित्य की कलियुगातील जीव जे अज्ञानामुळे दुःखी असतील किंवा चिंतेमध्ये असतील त्यांना त्यातून मुक्ती मिळावी। कारण अज्ञानामुळे आपण आंधळे होतो आणि मग काय सत्य आहे, काय वास्तव आहे त्याची जाणीव होत नाही। म्हणजे नको ते आपण कल्पना बनवतो आंधळपणा। समोर काही साप नाही आहे, पण असं मनामध्ये येतं की पायाखाली काहीतरी लागलं आहे, तर साप असू शकतो, कारण दिसत नाही आहे। तसं ह्या जीवनात अनेक घटना घडतात, अनेक गोष्टी घडतात, पण ज्ञान नसल्यामुळे आपण त्याचं जे समज आहे, त्या घटनाची समज आपण चुकीची बनवतो, ते चुकीने ठेवतो। म्हणून श्रील प्रभुपादांनी असं खूप ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण कृष्ण भावनेने बघितलं पाहिजे। कसं बघितलं पाहिजे? कृष्ण चेतनेने, कृष्ण भावनेने बघितलं पाहिजे की वास्तविक सत्य काय आहे। आपल्या डोळ्यांनी जे दिसतं ते फसवस, दिसते तसे नसते, म्हणून जग खसते असं जे म्हटलंय, असं नाही म्हटलंय। या जगाचा स्वभाव की आपण डोळ्यांना विश्वास ठेवतो की माझ्या डोळ्यांनी मी बघितलं, पण ते अनेक वेळेस खोटं असतं की आपल्याला आपण जे समजतो ते त्यातून चुकीचं असतं। म्हणून ज्ञान हे घेऊन आपण जर त्या ज्ञान चक्षुने बघितलं तर मग सत्य आपल्याला समजू शकतं आणि जे आपल्याला समस्या येतात त्यातून मुक्ती होऊ शकते। तसंच आज श्रील सनातन गोस्वामी यांची तिरुभाव तिथी आहे। त्यांनी आजच्या दिवशी भगवत धामाला प्रयाण केलं होतं वृंदावन धामातून। विशेषतः जे गोवर्धन पर्वताजवळ जे एक स्थान आहे ना, मानसी गंगा, त्याच्याजवळ त्यांची भजनकुटी होती, तिथे त्यांनी देह सोडला होता आणि तिथून मग त्यांचा देह जो आहे वृंदावनमध्ये आणून समाधी केली गेली होती। कोणतं मंदिर? राधा मदन मोहन मंदिरमध्ये त्यांची समाधी आहे। तर आपल्या गोस्वामींसाठी, आपल्या गोस्वामींमध्ये ज्येष्ठ गोस्वामी सनातन गोस्वामी होते, श्रील रूप गोस्वामींचे ज्येष्ठ बंधू, आणि वृंदावनमध्ये किंवा संपूर्ण ब्रजमंडलमध्ये त्यांची ख्याती अशी होती की ते सर्व लोकांचे गुरु होते। म्हणून आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा आपण म्हणतो का सनातन गोस्वामी संपूर्ण ब्रजमंडलचे गुरु म्हणून प्रसिद्ध होते। ते रोज नियमितपणे गोवर्धन पर्वताची जी मोठी परिक्रमा आहे ती करायची रोज। माताच्या वयात सुद्धा, वृद्धावस्थेत सुद्धा त्यांचा नियम होता की मी रोज गोवर्धन पर्वताची परिक्रमा करणार, शेवटच्या वर्षात सुद्धा। आणि जेव्हा ते खूप थकले, त्या भगवंतांनी स्वतः येऊन त्यांना सांगितलं की तुला आता इतकी कष्ट घ्यायची आवश्यकता नाही आहे। त्याने भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि एका शिलेवर आपलं चरणचिन्ह ठेवून त्यांना भेट दिली। तुम्ही आता ह्या शिलेचीच तुमच्या मठामध्ये, तुमच्या जागी ठिकाणी भजनकुटीमध्ये प्रदक्षिणा करायचा। तर असे हे महान सनातन गोस्वामी यांनी आज देह त्यागून भगवत धामाला प्रयाण केलं होतं। सनातन गोस्वामी वृंदावन धामात किंवा गोलोक वृंदावनामध्ये मंजरी, ज्या गोपी असतात सखी, त्यांच्या
सेवेमध्ये असतात. श्रील रूप गोस्वामी रूपमंजरी आहे, सनातन गोस्वामी कोणत्यामध्ये मला नाव आठवत नाही. लवंग मंजरी. तर त्यांचं वय जे असतं 14 वय असतं, जे मंजिरी असतात त्या. आणि त्या जिथं सखी जाऊ शकत नाही राधाकृष्णांच्या लीलेमध्ये, तिथे ह्या मंजिरी लहान वयाच्या असल्यामुळे जाऊ शकतात आणि भगवंताच्या सेवेमध्ये आनंद घेऊ शकतात. आजचा जो श्लोक आहे तो घेण्याचा उद्देश आहे की आपण हे तत्व जे आहे समजून घेतलं पाहिजे की ह्या जगामध्ये सुख नाही आहे. म्हणून आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो सुखाची, आपण दुःखी होतो. हे भगवंताने स्वतः गीतेत सांगितलं आहे की हे जगच दुःखालय आहे, स्वभावाने. काही ते संकट, इथे बदल घडत असेल काय, आज ज्याचं सुख वाटतंय तेच तुम्हाला दुःख देईल उद्या भविष्यामध्ये. म्हणून सुखाची अपेक्षा ठेवू नका. आज जी चांगली तब्येत आहे आपली चांगलं स्वास्थ्य आहे, ज्याचं आपण सुख मानतोय, आणि ते जेव्हा उद्या नसेल आपण दुःखी होऊ. म्हणून जेव्हा आपण सुखाच्या अपेक्षा ठेवतोच नाही तर आपण कायमचे सुखी होतो. दुःखी कोण होतं जगामध्ये? जो सुखाच्या अपेक्षा ठेवून जगतो. मला भविष्यात सुख भेटेल, माझे मुलं मला सुख देतील, माझं कुटुंब मला सुख देईल, भविष्य मला सुख देईल, माझं घर बंगला मला सुख देईल भविष्यामध्ये, असं झालं तर मला सुख भेटेल, असं आपण समजून चालतो. तेच दुःखाचं कारण बनतं. आपण सदैव असमाधानी असतो. का? अपेक्षा ठेवू नये भविष्यासाठी. पण जो व्यक्ती भगवानाच्या भक्तीमध्ये लागतो त्याला समजतं की वास्तविक सुख जे आहे भगवंताच्या जवळ आहे, जो सुखाचा सागर आहे. आपण त्याच आनंदाचे अंश आहोत, सचित आनंदमय आहोत. त्याच्यामुळे सुख आपल्या सोबत आहे. ही जाणीव होते की आपलं मूळ स्वरूपच आनंदमय आहे. आपलं मूळ स्वरूपच आनंदमय. त्या आनंदमय आत्म्याला बाहेर सुख शोधण्याची आवश्यकताच नाही. पण जेव्हा हे अज्ञान होतं की आपण ह्या जगाचे आहोत, मग सगळं मायापूर्ण, आणि मग आपण हा देह आहोत, आपण या कुटुंबाचे आहोत, आपण या जगाचे आहोत, असं जेव्हा आपल्याला विचार असतो, मग आपल्याला ते जे मूळ आपलं ज्ञान आहे, आत्मज्ञान, ते झाकलं जातं, लक्षात येत नाही, त्याची जाणीव नसते. म्हणून आपण खूप दुःखी होतो, चिंतेमध्ये येतो आपण. आणि घटना घडणार आहे त्या जगाच्या नियमानुसार, ज्या घटना घडायच्या आहे ती घडणार आहे. ते आपण बदलू शकत नाही, पण थांबू शकत नाही. देवताही थांबू शकत नाही. त्या देवता सुद्धा अंततः भगवंताचे सेवक आहे. ते त्यांनाही ह्या जगाचे नियम लागू आहेत. देवतांनाही आपल्या कर्माची फळं भोगायला लागतात. भागवतामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख येतो की जर देवतांकडनं काही चूक झालं असेल, चुकीचं कर्म झालं असेल, त्यांनाही त्याचा भोग भोगावे लागतात. फळ मिळतं. ब्रह्मदेवांना चुकत नाही कर्माचं फळ. तर आपण तुच्छ जीव. थोडं शास्त्र वाचन जे आहे आपल्याला शक्ती देतो की जेव्हा या अशा घटना घडतील तेव्हा आपण थोडं दुःख तर होईलच, स्वाभाविक आहे, पण विचलित होत नाही. आपण असं हताश होत नाही, असं गळून जात नाही की आता काही आशाच नाही, असं होत नाही. तर कोणती देवी जी आहे ती अतिशय बुद्धिमान आहे. ती भगवंताची आज्ञा आहे. जिचे चरण भगवंत काय स्पर्श करायचे. पांडवांची माता आहे, ग्रहाची माता. ही कोणती देवी जी आहे, ही भांडे, ही कोणती देवी जी आहे ही भगवंताकडे मागणी करते की मला काय तुम्ही द्या. जन्मापासून म्हणजे लहानपणापासून दुःखच बघितलं आहे या जगाच्या हिशोबाने, किंवा असे संकट किंवा असे समस्या बघितल्या आयुष्यभर. भगवंतांना वाटलं होतं की कोणती देवी थोडंसं काही चांगलं सुखाचे दिवस मागेल की आता मी चाललोय द्वारकेमध्ये, तर जाता जाता काही मला माझ्याकडनं वरदान लागून गेली,
आता हे दुःख येऊ नको, दुःख येऊ नये. खूप दुःख बघितले मी. पण कोणती देवी खूप महान आहे, खूप त्याची भाग्यवान आहे. तिला माहीत आहे की ती मागून काही फायदा नाही आहे, उलट ती मागून मी दुःखीच होईल. का जगाचा स्वभाव आहे की ज्या घटना घडायच्या घडणार. त्याच्यामुळे आपण जर त्या घटना घडू नये असं म्हणून चाललो तर आपण काय होऊ, दुःखीच होऊ. कारण त्या घटना घडणार. म्हणून तिने काय मागितलं की भगवंता मला ते संकट येऊ दे. का त्यांच्यामुळे मला तुम्ही भेटणार. तर ती संकट मागत नाहीये, ती कृष्णांचं कृपा, कृष्णांचं दर्शन मागते. संकट केवळ निमित्त आहे, माध्यम आहे. ती खूप बुद्धिमान आहे. ती संकट ती मागत आहे. तिला माहित आहे की संकट नाहीच आहे. ती भगवंतांना त्यांच्याकडनं त्यांचं दर्शन मागते सगळे. की भवतो दर्शनम यस्या, तुमचे दर्शन हो. तर हेच सिद्धांत आहे की आपण जे समजतो की ह्या जगातले जे घटना आहेत तर खूप दुर्दैवी आहे किंवा अतिशय दुर्भाग्याच्या गोष्टी आहेत, असं नाही आहे. ज्याला ज्ञान आहे तो सौभाग्य म्हणून समजतो. जसं तुकोबांच्या अलंकारात त्यांनी म्हटलेलं आहे, बरे केले देवा दिवाळे निघाले. बरे केले देवा दिवाळे निघाले, उपासमाया झाली, बायको मुलं मेली, व्यापार बुडाला, अपमान झाले, छळलं गेलं मला, लोकांनी छळलं. भरे केले देवा असं म्हटलंय. भरे केले देवा मोठं आहे ते, आपण खूप मोठं आहे. 10 पानं 10 ओळींचा की भरे केले देवा, माझा मोह गेला. या घटनेने काय झालं, माझा जो मोह होता, आसक्ती होती, जी अपेक्षा होती जगाकडनं, कुटुंबाकडनं, या देहाकडनं, समाजाकडनं, त्या निघून गेल्या. तर म्हणून अंततः अपमान त्यावेळेस आपल्याला जागा करतो, मान सन्मान आपल्याला त्यावेळेस आंधळा करतो. मान सन्मान त्यावेळेस आपल्याला आंधळ बनवतो, मायामध्ये फुलवून देतो छाती आपली. पण जेव्हा जगातला ना अपमान होतो किंवा पुढे छळ होतो, आपले डोळे उघडतात. ना हम किसी के ना कोई हमार. या जगात कोणी आपण नाही, कायमसाठी, थोडे दिवस आहे. ही जाणीव पाहिजे. जाणीव असेल तर मग जेव्हा आपण लांब जाण्याची वेळ येते किंवा आपण दोष होण्याची वेळ येते, आपण दुःखी होतो. माहीत होतं की आपण थोडे दिवस आहोत. पण जो हे जाणून बिजून विसरून जातो किंवा याला दुर्लक्ष करतो की आपण थोडे दिवस आहोत, जे सत्याचं भान ठेवत नाही, त्याला मग यातना होते. म्हणून सत्य हे काय म्हटलंय, सत्यम शिवम सुंदर. मृत्यू अटळ सत्य आहे. ज्याने मानलं त्याला दुःख नाही होणार. त्यासाठी मृत्यू हा सौभाग्याची गोष्ट. मृत्यू आपला सत्यम शिवम सुंदर, सुंदर होतो मृत्यू. अंतकाळ सुंदर होतो का, आपल्या गावाला जायची वेळ येते. आणि आपल्या गावाला काय असतं, आनंदाची गोष्ट आहे, उत्साहाची गोष्ट आहे. आम्ही जातो आमच्या गावात. नाहीतर मग नातू कुठे आहे आणि आमचे म्हैस कुठे आहे, आमचे ते दुकानाचं माणसं कुठे आहे, आम्हाला आले का. जाताना असं विचार आहे, आजकाल महागाई झालेली आहे, असं विचार डोक्यात. कसं होईल आमच्या मुलांचं, नातवांचं पुढे कसं होईल, अशी चिंता आहे. का माया पकडणार, आपला भ्रम होईल की त्याचा विचार केला पाहिजे आपण, तो ठेवत नाही. आणि जो अनावश्यक विचार, ज्याला दुःख मिळतं, आपण तेच करणार. अनेक वेळा आपण जे निघून गेलेले आहेत आपले कुटुंबाचे लोक, तर त्याने आपण दुःखी होतो. को आपण दुःखी असतो. आपल्याला समजत नाही की आपण दुःखी झाल्यामुळे त्यांनाही आपण दुःखी बनवतोय. जे गेलेले आहेत निघून, आजी आजोबा, आपल्या आई वडील, सगळ्या वेळेस ते पण दुःखी होत. म्हणजे फायदा कोणाचाच नाही. आपणही दुःखी होतोय आणि ते पण दुःखी होत आहे. म्हणजे तुकोबा म्हणतात
की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजोज होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. लागत असे तुमच्या पाया, असू द्यावी दया. येता आणि धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. तर जेव्हा तुकोबांनी हा अभंग म्हटला शेवटी जाताना, पांडुरंग पांडुरंग माझं नाम संकीर्तन करतो, तर स्वतःही आनंदी होते आणि ज्या लोकांसमोर ते बोलत होते, देववासी लोकांसमोर, त्यांना विशेष दिव्य आनंद होता. उत्सव जो होता वैकुंठ गमन. कुठला उत्सव? वैकुंठ गमन. तर हे सौभाग्याचं किंवा अतिशय मंगल वेळ आहे की आपल्या गावाला निघून जाणे, या परदेशातून निघून, परदेशातून मुक्त होऊन, या बंदीखान्यातून मुक्त होऊन, या हाडामासाच्या पिंजऱ्यामधून मुक्त होऊन स्वच्छंदपणे आपल्या गावाला निघून जाणे, जिथे नित्य सुखाचं जीवन आहे. तर हे भाग्याची गोष्ट आहे, अतिशय महान गोष्ट आहे. पण ज्ञान आपण थोडंसं समजून ते मान्य केलं पाहिजे. तेव्हा मग ही भावना आपल्याला सुद्धा येईल की भगवंता, कोणती जी देवीची भावना जी आहे ती आपल्याकडनं, की भगवंता ते होऊ दे. नाही तर काय, आपल्याला सदैव सर्व असून सुद्धा चिंता सोडत नाही, चिंता सुटत नाही, भय सुटत नाही, आणि भगवंताच्याशी जो आपला संबंध आहे तो समजत नाही. तर ह्या जगात एकच आवश्यकता आहे की जो जीव एकटा आहे जगामध्ये, एकाकी आहे भगवंताशिवाय, त्याने भगवंताशी आपला संबंध समजून तो जोडला पाहिजे. त्याने मग सर्व समस्या कायमसाठी सुटणार आहे, कायमसाठी. आज ताबडतोब तत्क्षणी वाट बघायची आवश्यकता नाही की हे होईल ते होईल, वेळ लागत नाही, लागत ताबडतोब. आणि सर्व जगाचं सुख तुम्हाला भेटणार, आनंद सुखाची अनुभूती होईल की विठ्ठलाच्या चरणी, भगवंताच्या चरणी सर्व सुख आहे. तुका म्हणिया तान मागो अनीक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. ही आपली भावना होईल की भगवंता तुझ्या पायी, म्हणजे तुझ्यामुळे ते पण आहे, आणि तुझ्या पायी तुझ्या चरणी दोन्ही भावायला पाहिजे की तुझ्या पायी सुख आहे, तुझ्यामुळेच सुख आहे. तुझ्याशिवाय सुख ह्या जगामध्ये नाही. पण आपलं होतं काय, अज्ञानामुळे काही वेळेस आपण त्याच्याशिवाय सुखी व्हायला लागतो आणि त्याच्याकडनं तेच मागतो. पण या जगाचं सुख ते जे अशक्य आहे, आणि त्या अशा सुखामुळेच आपण, अशा अपेक्षेमुळे, अशा भावनेमुळेच आपण अनंत जन्मापासून या जगामध्ये दुःख भोगतोय. पण जर हे समजलं की सुख ह्या जगामध्ये नाही आहे, सुख भगवंताच्या चरणी आहे, आपण कायमचे सुखी होऊ शकतो. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम. तर खूप धन्यवाद. हरे कृष्ण.